सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी 260च्या अन्वये हा जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी सभापती महोदय उभा आहे. आणि मी खरोखरच कौतुक प्रवीणजी आपलं आणि आपले सर्व सन्मान्य सदस्यांचं करेन की कधीतरी या विषयाला चालना मिळावी या भावनेतून आणि या दृष्टिकोनातून त्याने हा विषय घेण्याचं काम केलेलं आहे. फार हा बघायला गेलं तर सेन्सिटिव्ह विषय पण आहे आणि बघायला गेलं तर सोपा विषय पण आहे आणि किचकट विषय पण आहे सभापतीमध्ये. आता ह्याला बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे तो प्रत्येकाच्या नजरेतून आपल्याला पाहायला मिळतो. ज्याचा उल्लेख आमचे सहकारी प्रवीणजींनी केला ही गोष्ट खरी आहे की हा राज्य आणि विशेषतः तुम्ही मी आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्याला सर्व ऋतू मिळतात आणि त्याहीपेक्षा जसं आपण म्हणतोय की बा आपल्याकडे नद्या आहेत, समुद्र किनारा आहेत, मोठमोठे आपल्याकडे डोंगर आहेत, चांगल्या सपाट असलेल्या जमिनी आहेत. बघण्याचा दृष्टिकोन फक्त बदलला पाहिजे. काय काय वेळी काय असतो काहींचा बघण्याचा दृष्टिकोन असतं ते असतो ना काय ते डोंगर काय ते झाडी कुठल्याही विषयात चैनच पडत नाही. अरे सभापती महोदय आहे की नाही चुकी जरा मी सभापती महोदय शब्द इकडे इकडे तर आपण मला थांबू शकता. बघण्याचा दृष्टिकोन काय. आता आपल्या काही लोकांना आपल्या राज्याचा डोंगर आवडत नसेल आणि इतर डोंगरावरती बोलायला गेलं तर काय मला असं वाटते सभापती महोदय पर्यटनवरती आपल्याला बोलता येईल. असो सभापती महोदय, पण ही वस्तुस्थिती आहे की बघण्याचा दृष्टिकोन आपल्या राज्यामध्ये हा विभाग हा दुर्लक्षित झालेला आहे. सभापती महोदय काय झालेलं आहे की कुठच्याही खात्याच्या संबंधित असलेल्या मंत्रिमंडळातील ज्यावेळी मंत्रिमंडळ जाहीर होतो आणि जाहीर झाल्यानंतर सर्व खात्याची चर्चा ज्यावेळी होते त्यावेळी ज्यावेळी एका मंत्र्याला जर पर्यटन खाता मिळाला तर समजायचं का बा ह्याची पण काय खरं नाही आहे. म्हणजे एकदम डायरेक्ट त्याला बाजूलाच ठेवलेलं आहे. साईड पोस्टिंग कशी झाली आहे तशी सभापती महोदय दुरावस्था किंवा दुर्दैवाने म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे. पण हाही एक विषय आपण जर सिरियसली आणि विशेषतः ज्याचा उल्लेख प्रवीणजींनी केलं की त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर हा फार मोठा विषय होऊ शकतो आणि राज्याच्या उत्पन्नासाठी पण आणि विशेषतः निव्वळ उत्पन्न नाही तर राज्याचं प्रमोशन ज्याला आपण म्हणतो राज्याच्या बाबतीतल्या असलेल्या ज्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, वॉटर असेल, गटर असेल, मीटर असेल मुंबईच्या भाषेमध्ये किंवा सर्वसामान्य आपल्या शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल यांचे प्रश्न आहेतच, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. त्या भागावरती त्या विषयावरती आपल्याला सोडवावा लागतो. पण सभापती महोदया अनेक असे राज्य आहेत आणि अनेक असे देश आहेत की ज्यांचं उत्पन्न हा निव्वळ फक्त पर्यटनवरतीच टिकलेलं आहे. लांब जायची गरज नाही. गोवासारखं राज्य जर आपण बघितलं असेल की बाजूला गोव्यामध्ये काय असेल नसेल ही नंतरची गोष्ट, पण त्यांचा जो TRP ज्याला आपण म्हणतो की पर्यटनच्या दृष्टिकोनातून त्यांनी ज्या काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत लोकांना असं तरी वाटते की जीवनातून एकदा का होईना परंतु गोव्याला एकदा तरी जायला पाहिजे. लँड ऑफ गॉड्स म्हणून घेऊन केरळाची ख्याती का निर्माण होते सभापती महोदय की निसर्गाने बनवून दिलेला हा राज्य आहे. निसर्गाने हे स्वच्छ रीतीने आणि बनवून ठेवलेला हा राज्य आहे आणि या राज्यामध्ये पण देखील का होईना आपण जायला पाहिजे ही भावना आणि ही भूमिका सभापती महोदय काही राज्यांमध्ये होते. आता ठीक आहे, काही राज्यांमध्ये आता ती स्पर्धा झालेली आहे ते आपण करतोय. सभापती महोदय आपल्या राज्यामध्ये पण देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावरती स्कोप असताना पण आपण कुठेतरी त्या विभागाच्या माध्यमातून किंवा शासन म्हणून, मग शासन म्हणजे फक्त आजचा शासन असं नाही मी म्हणत, प्रत्येक जे शासन होते ते अनेक वेळा अनेक ज्या गोष्टी उपाययोजना आपल्याला करता आली असती त्यामध्ये जर आपण त्यात पुढाकार घेतला असता तर मला असं वाटते सभापती महोदय की आपलं राज्य पण देशामध्ये पहिला क्रमांक 1चं राज्य हे पर्यटनसाठी देखील होऊ शकला असता. आणि कळत न कळत त्या माध्यमातून पण देखील जसं आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती आहे किंवा आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय तो देखील सभापती महोदय तो दृष्टिकोन आपल्याला करता आला असता आणि ती ख्याती देखील आपल्याला मिळाली असती. आपण सभापती महोदय महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो, गाथा घेतो, परंतु ज्या महाराजांचा जन्म या राज्यामध्ये झालं आणि त्यांच्या स्पर्शाने तयार झालेले गड किल्ले असतील, त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या विचाराने झालेले मोठमोठ्या प्रमाणावरती त्या काळामध्ये असलेले लिंग असतील किंबहुना असलेल्या मोठमोठ्या गुफा असतील
ह्याचं जे संशोधन करण्याचं काम सभापती महोदय हे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे केलं, हे जरी देखील लोकांसमोर आपण मांडण्याचं काम करू शकलो असतो सभापती महोदया, तर मला असं वाटते की या टुरिझमसाठी पण देखील, पर्यटनसाठी पण देखील मोठा वाव आपल्याला या निमित्ताने मिळाला असता. सभापती महोदय, अनेक गड किल्ले आहेत ज्याचा उल्लेख अगोदरच्या सहकारी मंत्र्यांनी केलं, किंबहुना शासनाने पण देखील निवेदनाच्या माध्यमातून दिलं की युनेस्कोच्या माध्यमातून आता आपल्यातले असलेले गड किल्ले हे आता त्यांनी सर्टिफाईड करण्याचं काम केलेलं आहे. मी त्यावेळी पण त्यांना सांगण्याचं काम केलं संबंधित मंत्री महोदयांना, आणि आजही या चर्चेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत की आपण युनेस्कोने आपल्याला तो सन्मान जरी दिला असेल, पण ती युनेस्कोची यादीमध्ये टिकून राहणं ही आपली कसोटी आहे. एक सर्टिफिकेट मिळालं म्हणजे आपल्या युनेस्कोने कायमस्वरूपी आपल्याला त्याच्यातली सर्टिफिकेट दिली अशाचा भाग नाही आहे. त्याचे जे निकष आहेत, त्याचे जे नियम आहेत, हे जर तुम्ही एकही महिन्यामध्ये किंवा एकही वेळा जर पाळलं नाही तर तो नाव देखील तुमचा जाऊ शकतो. आणि मग एवढी मोठी आपल्याला मिळालेली ही एक पदवी म्हणा किंवा एवढ्या मोठ्या कष्टाने आपल्याला मिळालेली ही सर्टिफिकेट म्हणा, जर आपण त्यामध्ये जर कमतरता दाखवली तर आपल्याला युनेस्कोमधून नाव गेलं असं देखील दुर्दैवाने आपल्यावरती नामुष्की ओढता कामा नये. सभापतीमध्ये ही देखील या चर्चेच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. आज सभापती महोदय काय परिस्थिती आहे गड किल्ल्यांची? सभापती महोदय, अनेक गड किल्ल्यांमध्ये अनधिकृत अतिक्रमण ही एवढ्या झपाट्याने वाढत आहेत की आता तो किल्ला आहेत की नाही किंवा तिकडे काय अतिक्रमण आहे हे असा एक संभ्रम सभापती महोदय निर्माण झालेला आहे. काय काय सभापती महोदय, गड किल्ल्यांमध्ये जायला रस्ता नाही, त्या जायला रस्ता नाही म्हणून घेऊन तिकडचे असलेले लोकांनी आणि विशेषतः असलेल्या शिवभक्तांनी ते स्वतःच्या खर्चाने लोकवर्गणीने काढून घेऊन ते गड किल्ल्यावरती जाण्याचे प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. सभापती महोदय, काही गड किल्ल्यांमध्ये तर ग्रामस्थ तयार झालेली आहे, म्हणजे जिल्हा परिषदची शाळा पण देखील एवढी मोठी वस्ती पण त्या गड किल्ल्यामध्ये आहेत. अर्थात ती पारंपरिक आहेत, पण सांगण्याचा हेतू असा आहे की आपण ज्यावेळी युनेस्कोला आपण एक दर्जा मिळवून देण्याचं काम आपण करतोय, तर ज्यावेळी युनेस्को असेल किंवा पर्यटक ज्यावेळी आपण हे जाणार असतील तर त्यावेळी आपण त्यांना हे अतिक्रमण दाखवणार आहोत का? कचरा असेल, प्रदूषणाचा जे एकंदरीत भडीमार तिकडे होताना आपल्याला पाहायला मिळतोय ते आपण त्यांना दाखवणार आहोत का? अनेक भागांमध्ये सुरक्षित नाही आहे की समजा एक पर्यटक तिकडे ट्रेकिंग म्हणून जर जाण्याचं काम झाला तर तो तिकडे सुरक्षित आहेत की नाही, हा देखील एक प्रश्न पुढच्या काळामध्ये निर्माण होतोय. आणि विशेषतः सभापती महोदय, तिकडे जे रस्ते जे अरुंद असल्यामुळे जे ये जा करणारे जे रस्ते आहेत त्यामुळे वाढणारे जे अपघात आहेत ही संख्या जर पाहिली तर मला असं वाटते ते आपल्यासाठी काही शोभनीय नाही आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या चर्चेच्या माध्यमातून का होईना जे पुरातन खात्याने ज्या काही अटी आणि काही नियम आपल्याला करून दिलेले आहेत त्यामुळे त्याचा पुनर्जीवन आपल्याला काही गोष्टीचा करता येत नाही. अशा गोष्टी असले तरी देखील हे गड किल्ल्यांचं टुरिझम हे आपल्याला नक्कीच सभापती महोदय मोठ्या प्रमाणावरती करण्याचं काम करावं लागेल. सभापती महोदय, अनेक वेळा काय होतोय की आपणच शासन म्हणून सर्व गोष्टी केली पाहिजे अशातला भाग नाही आहे. टुरिझमला जर वाव द्यायचा असेल तर त्याला प्रायव्हेट पार्टिसिपेशन पण द्यायला पाहिजे, खाजगी लोकांना पण आपल्याला ताकद द्यायला पाहिजे. आपल्याच जिल्ह्यामध्ये राजगड असेल किंवा एका बाजूला लोणावळ्याच्या बाजूला आपल्याला किल्ला असेल, या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये पण देखील अनेक टुरिझमला वाव असणाऱ्या गोष्टी पण आहेत. मी आवर्जून एका हॉटेलचं नाव घेतो, त्या हॉटेलचं नाव छावणी आहे. छावणी पुण्यातले जे काही तरुणांनी एकत्रित रीतीने येऊन आर्किटेक्ट तयार करून घेऊन त्यांनी छोटंसं हॉटेल तयार करण्याचं काम केलं सभापती महोदय. आणि 2 गड किल्ल्याच्या टोकाच्या मध्ये छावणी म्हणून घेवलं, म्हणजे जसं आपण किल्ला गड करण्यासाठी सर करण्यासाठी जातो आणि एक छावणी लागते तशी एक छावणी त्यांनी करण्याचं काम केलं. सभापती महोदय, ते छावणी त्यांनी स्वतःच्या लोकांनी एकत्रित रीतीने केलं. तो प्रकल्प मला आठवते की 3-4 वर्ष अगोदर त्यांनी सुरुवात केली. तो प्रकल्प पूर्ण व्हायला तब्बल त्यांना 7-8 वर्ष लागली. का? कारण स्थानिकांचा असलेला विरोध, स्थानिकांचा असलेलं असहकार्य, लोकप्रतिनिधी कुठच्याही पक्षाचे असेल किसल असेल, त्या ज्या काही उणिवा असतील त्याच्यामध्ये ते उणिवा तयार करण्याचं काम केलं. सभापती महोदय, माझी या चर्चेच्या माध्यमातून
विनंती राहणार आहे की आपल्याला जर पर्यटन म्हणून घेऊन जर हा राज्याला जर एका क्रमांकावरती आणायचं असेल, ज्याचा उल्लेख प्रवीणजींनी केलं, तर आपल्याला वन विंडो सिस्टम ही कुठेतरी एक सिस्टम तयार करून घेऊन अशा ज्या टुरिझमला वाव देण्याचं काम जी काही लोक करतात, तर त्याला परवानगी तर सोडाच, पण तू तिकडे स्थानिक स्तरावरती पण देखील सहकार्य मिळून मोठमोठ्या प्रमाणावरती या छोट्या छोट्या लघु उद्योगाच्या माध्यमातून का होईना सभापती महोदय हे आपल्याला करावं लागणार आहे. तीर्थक्षेत्र टुरिझम हा मोठा आहे. या अगोदर पण देखील ज्या ज्या सरकारने त्याला चालना देण्याचं काम केलं आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की अष्टविनायकला आज जायचं असेल तर एक काळ असा होता की अष्टविनायकला दर्शन घ्यायचं असेल तर किमान 3-4-5 दिवस लागायचं. पण आता तो नेटवर्क एवढं चांगल्या रीतीने बनवलं आहे की किमान 2 दिवसामध्ये किंवा 1.5-2 दिवसामध्ये अष्टविनायकचं दर्शन पण देखील भाविक किंवा पर्यटक घेऊ शकतात. आणि म्हणून तीर्थक्षेत्राचं पण एक पर्यटन तयार करण्याचं काम झालं. ठीक आहे, आता तीर्थक्षेत्राचं पर्यटन करत असताना परत मी भीमाशंकरबद्दल बोललो तर तुम्ही बोलाल परत तुम्ही कुठच्याही दिशा घेऊन चाललेले आहेत की काही भीमाशंकरच्या लोकांना डायरेक्ट दर्शन आणि काही बिचारे लोक अजून वाट बघतायत 3 महिन्यात देऊळ उघडेल. मी त्याच्यामध्ये बोलत नाही, पण तीर्थक्षेत्र टुरिझम हा मोठ्या प्रमाणावरती टुरिझम आहे. आपण सांगितल्याप्रमाणे की योगायोगाने आपल्याकडे पण ज्योतिर्लिंगचे 3 ज्योतिर्लिंगचे जे पण देखील इकडे असलेले परिसरामध्ये जे देऊळ आहे त्याचा आपण अजून TRP करण्यासाठी आपण कमी पडतोय राज्यामध्ये. मग ते बीडमध्ये असेल, इकडे असेल, संभाजीनगरमध्ये असेल. हां जी सर, जी सभापती महोदय. आणि म्हणून हे करण्याचं काम सभापती माझी विनंती राहणार आहे की जसं तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही हे करत असतात. मी युक्तिवाद केला होता की आंध्र प्रदेशमध्ये आणि विशेषतः तामिळनाडूमध्ये या देवस्थानालाचं संरक्षण करण्यासाठी आणि या देवस्थानं पण आहे, म्हणजे आज आपल्याकडे तुळजाभवानी असेल, सिद्धिविनायक असेल, सिद्धिविनायक न्यासची आपल्याकडे ऑलरेडी आहेतच, ट्रस्ट आहेत. पण सभापतीमध्ये या सर्वांना एकत्रित करून घेऊन देखील आपल्या विभागामध्ये पण एक मंत्रालय सभापती महोदय ह्याच्याबद्दल तयार करण्याचं काम आता मला असं वाटते करणं गरजेचं आहे. कारण अनेक वेळा काय होतो, धर्माधियुक्तकडे असल्यामुळे न्याय आणि विधी खातीकडे तो असतो, काही जे सांस्कृतिक मंत्र्यांकडे असतो आणि म्हणून त्याची सांगड जी घातली पाहिजे ती दुर्दैवाने होत नाही. आणि म्हणून सभापती महोदय ह्याच्यातल्या बाबतीतलं पण देखील एक मंत्रालय या टुरिझमच्या माध्यमातून या दोघांसाठी जर किंवा कॉर्पोरेशन हे जर आपण तयार करू शकलो तर सभापती महोदय की आपणच नाही तर अनेक लोक CSR फंडातून पण देखील त्यांनी त्यांचं नाव इनिशिएटिव्ह म्हणून घेऊन जर टाकलं तर त्याच्याही मध्ये मोठ्या प्रमाणावरती सभापती महोदय आपल्याला मदत करण्याचं काम करू शकतात. मग त्यात गडकिल्ल्याचा संरक्षणाचा पण आपण नोंदणी ही डिजिटल मॅपिंग आणि सॅटेलाइट मॅपिंगच्या माध्यमातून आपण करू शकतो. दुरुस्ती असेल, पुनर्बांधणी असेल, त्याच्यासाठी ज्या काही आपण लोकवर्गणी म्हणतो त्या लोकवर्गणीच्या माध्यमातून पण देखील करू शकतो. ते निकष ते तयार करू शकतात. आज CCTVची गरज आहे, पण त्या CCTVचा करत असताना जसं लाईव्ह गणपतीची आरती, लाईव्ह सिद्धिविनायकची आरती किंवा लाईव्ह आपण साईबाबांची आरती आपण जशी करतो तसं लाईव्ह या गड किल्ल्यांचं पण देखील दर्शन आणि एक्झॅक्ट टायमिंगवरती तिकडे काय वेदर आहे ज्याला आपण लाईव्ह टेलिकास्ट म्हणतो असेही देखील गड किल्ल्यांचा ड्रोनच्या माध्यमातून पण देखील लाईव्ह CCTV पण फुटेज हे करू शकतो. आणि म्हणून सभापती महोदय ह्या जर गोष्टी जर केल्या तर महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा तर जतन तर होईलच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट होणार आहेत की यामध्ये पर्यटन हे इतर राज्यांचे वाढणार आहे. आणि आपल्या राज्यातल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन जो लोकांचा तो फक्त इंडस्ट्रियलायझेशनसाठी आहे किंवा वेगवेगळ्या बाकीच्या चांगल्या गोष्टीसाठी आहेत, त्याच्यात मला वाटते निश्चितपणे भर घालण्याचं काम याही माध्यमातून झाल्याशिवाय होणार नाही. सभापती महोदय आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती आदिवासी समाज आहे. योगायोगाने माननीय मंत्री जिरवळ साहेब पण इकडे बसलेले आहेत. आज त्याचा टुरिझम आपण करू शकत नाही का? किती किती चांगल्या गोष्टी आहेत. मला आठवते सभापती महोदय की आपण ज्यावेळी परदेशात जातो तर परदेशात गेल्यानंतर त्या आदिवासींबरोबर आपण फोटो काढतो, त्यांच्यावर नाचतो, पण आपण इकडे फक्त एकाच दिवसामध्ये ज्या दिवस तो दिवस असतो तेव्हा आपण त्यांचं प्रदर्शन करतो. किंबहुना जिरवळ साहेब बिचारे ते महोत्सव म्हणून साजरा करतात. का नाही ह्याचा टुरिझम आपण करू शकतो? का नाही या परदेशातले असलेले किंवा राज्यातले लोक एकातल्या पालघरमध्ये कुपोषित लोक आहेत म्हणून घेऊन त्याचा गैरप्रचार होतोय, पण का नाही त्या पालघरमध्ये पण देखील आदिवासी टुरिझम आणि ते जे बनवत आहेत किंवा जे वाल्वी पेंट्स बनवतात ह्याची जी ख्याती आणि ह्याच्या ज्या गोष्टी आहेत हे आपण का करू शकत नाही?
सभापती महोदय, या चर्चेच्या माध्यमातून माझी विनंती राहणार आहे की या समाज आता प्रगत होतोय, त्याच्या भागातून होतोय, त्यांचे लोकप्रतिनिधी असेल, समाजातली लोक ते करत असतील, पण त्यांचा जो मूळ आहे हे मूळ जतन करण्याचं काम सभापती महोदय जर करायचं असेल तर ते निवळ फक्त त्या लोकांवरती सोडून चालणार नाही. कारण एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी तयार झालेली आहे. पुढच्या काही पिढी मला असं वाटते त्यांना क्लासेस घ्यावे लागतील किंवा ते नाच नृत्य दाखवायला किंवा वारली पेंटिंग करायला किंवा काय करायला. म्हणून त्यांची जी संस्कृती आहे हे पण मला असं वाटते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जतन करणं हे तेवढंच नितांत गरज आहे. नाहीतर मग इन्स्टिंक्ट म्हणतो जसं आपण की आता पुढच्या काळामध्ये इतिहास जमा होतील, तसं तो वर्ग पण इतिहास जमा आणि त्यांनी ज्या काही जपलेली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पण देखील जतन सभापती महोदय आपण करू शकतो का हा बघण्याचं काम केलं. सभापती महोदय, आपल्याकडे एवढा मोठा ताडोबा आहे, पण आजही देखील सभापती महोदय ताडोबाची तुलना ही आपण केनियाबरोबर करू शकतो. आज केनियामध्ये अनेक लोक गेलेत किंवा आपण नाही गेले असेल तरी देखील टी व्हीवरती आपण बघू शकतो. पण सभापती महोदय, आज बफर झोनच्या नावाखाली आपण जे त्याचा एक्सटेंड असलेला जो विभाग आहे तो आपण त्याला डेव्हलपच करत नाही आहे सभापती महोदय. म्हणजे आजही सभापती महोदय केनियासारख्या भागामध्ये तुम्ही बलूननी, हॉट बलूननी जाऊन तुम्ही पूर्ण तिकडचे ॲनिमल्स वरून बघू शकता. म्हणजे त्यांना तिकडे त्रास होत नाही, कुठची गाडी जात नाही, कोणाला बघायची गरज नाही. का नाही आपण आपल्याकडे एक टुरिझम आपण आणू शकतो? का नाही आपण अशातलं एक संशोधन विचार आपण करू शकतो? आणि म्हणून सभापती महोदय की याही गोष्टीकडे आता माननीय मंत्री महोदय उद्या काही परवा वन खात्याचं बिल आणणार आहेत, मला असं समजते. खाली तो बिल इंट्रोड्यूस झालेल्यावरती येईल. पण सभापती महोदय, आपले बिबटे आता आपण वनताराला देण्यापेक्षा का नाही आपण असे जे बफर झोन करून, मग जसं एका काळामध्ये बिबटा पार्कची चर्चा होत होती आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्याला चांगल्या रीतीने करून आणि वेळ आली तर त्याला प्रायव्हेट पार्टिसिपेशन पण तुम्ही घ्या. सभापती महोदय, ताडोबाला जेवढं आपल्याकडे उत्पन्न आहे त्याच्या बाजूला फक्त काही किलोमीटरवरती तुम्ही जा, पेचमध्ये जा, मध्य प्रदेशच्या पेचमध्ये 5 स्टार हॉटेल आलेले, छोटे छोटे हॉटेल आलेले. ताडोबाला जायचं असेल तर आपल्याला एक शासकीय असेल किंवा बाहेर असलेले छोटे छोटे हॉटेल आहेत, पण आपण सकाळी जाऊन परत संध्याकाळी यावं. माणूस दुसऱ्या दिवशी थांबतच नाही आहे. जर तो 1 दिवस थांबला, 2 दिवस थांबला तर निवळ फक्त पर्यटनाला चालना मिळणार नाही, पण स्थानिकांना पण रोजगाराची संधी मिळू शकते, स्थानिकांना पण मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण करू शकतो, अशातली परिस्थिती. सभापती महोदय, आयुर्वेदा टुरिझम हा पण एक मोठा सेक्टर आहे जे टोटली निग्लेक्ट झालेला आहे आपल्या राज्याकडनं. काही वेळी आपण चर्चा करतो तर आपण केरळची चर्चा करतो. पावणामध्ये एक आमचे सहकारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी छोटासा मल्टीपर्पज रिसॉर्ट टाकण्याचं काम केलं, चालत नव्हता. मग हळूहळू घेऊन त्यांनी विचार केला आणि सभापतीमध्ये पतंजलीला बरोबर टायअप करून घेऊन त्यांनी आता तिकडे तो रिसॉर्ट सुरू करण्याचं काम केलं. मी याचं उदाहरण यासाठी देतोय सभापती महोदय की असे आयुर्वेदिक टुरिझम पण जर आपण करू शकलो आणि विशेषतः कोकणामध्ये संगमेश्वरसारख्या भागामध्ये आहेत, आज त्याच्या पुढे आपण रत्नागिरी भागामध्ये आहेत. म्हणजे जिकडे जिकडे असं जे रिसोर्स आहे, जिकडे नैसर्गिक दृष्टिकोनातून आहे, कारण संगमेश्वरपासून आपण रत्नागिरीचा हा पट्टा पूर्ण आपण जर बघितला असेल तो पूर्ण मोठ्या प्रमाणावरती निसर्गमय तर आहेतच आहेत, पण तिकडे कुठचाही उद्योग नाही आहे. मग इंडस्ट्री पूर्ण मग MIDCला येते ती जी आहे, म्हणजे ती एवढी चांगली असलेली परिसरामध्ये आपण सभापती महोदय हे आयुर्वेदिक टुरिझम आपण का करू शकत नाही? आज केरळ लँड ऑफ द गॉड म्हणून म्हटलं जातो, का नाही आपल्यातला हा राज्याने पुढाकार घेऊन मग केरळातले काही चांगली लोक असतील, आपल्या इकडे काही चांगले ऋषीमुनी असतील, काही काही वेद प्रकार आहेत ते असतील, आणि ते देखील आपण जर करण्याचं काम आपण जर केलं सभापती महोदय तर एक मोठा त्यामध्ये निश्चितपणे होईल. ज्याचा उल्लेख प्रवीणजींनी केलं की गणेश फेस्टिवल हा एक किती मोठा उत्सव आहे. पुण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होती की ह्याला राज्य सरकारने पुढाकार घेऊन फेस्टिवल म्हणून निर्माण करावं. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की टुरिझम म्हणून घेऊन निवड फक्त विसर्जनला आपण फॉरेनर लोकांना विसर्जनला आपण फक्त तिकडे बसवतो म्हणजे टुरिझम होत नाही आहे. या टुरिझमचं पण देखील नेटवर्किंग करत असताना ह्याला राज्य सरकारने याला फेस्टिवल म्हणून घेऊन नकाशावरती आणण्याचं काम केलं पाहिजे. मग जसं गणेश फेस्टिवल आहे, मग गोकुलाष्टमीसारखा सण असेल किंवा या राज्यातले वेगवेगळे जे सण आहेत ह्यालाही देखील जर या टुरिझमच्या नकाशेमध्ये जर आणण्याचं काम जर झालं तर मला असं वाटते अजून मोठ्या प्रमाणावरती चालना मिळेल. लोणार सरोवर आहेत एकदम नेग्लेक्टेड झालेलं आहे सभापतीने.
म्हणजे तिकडे मला आठवते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी असताना त्यांनी थोडं त्याच्यात लक्ष घातलं होतं आणि अनेक निधी विकास देण्याचं काम केलं होतं. पण तोही एवढा मोठा म्हणजे एवढा मोठा लोणारसारखा सरोवर आणि एक क्रेटर आपल्याकडे या राज्यामध्ये आहे. म्हणजे आपण क्रेटर्स बघायला घेऊन जगामध्ये फार अजुबे आपण बघतो, त्यातला एक अजुबा आपल्याकडे असं समजायला हरकत नाही. असं असताना पण सभापती महोदय तो देखील भाग दुर्लक्षित झालेला आहे. सभापती महोदय सॅन फ्रान्सिस्को असेल किंवा कॅनडासारख्या देशामध्ये पण असेल, क्रेटर्सवरती पण देखील क्रेटर्स बघण्यासाठी पण देखील आजूबाजूच्या फिसेटमध्ये पण देखील मोठमोठ्या प्रमाणावरती लघु उद्योग आणि विशेषतः हॉटेल्स इंडस्ट्रीला चालना दिलेली आहे की उद्या सनसेट झाला तर त्या लोणारच्या समोर जाऊन बघायचं किंवा बसायचं किंवा चहा घ्यायची किंवा जेवण करायचं. असं पण एक मोठा टुरिझम तयार करून घेऊन तिकडे स्थानिकांना रोजगार तर देण्याचं काम जर केलं आहे, पण त्यातून पण देखील त्या भागाचा विकास आणि त्या माध्यमातून पण देखील करण्याचं काम केलं. सभापती महोदय आपल्याकडे हेरिटेज टुरिझम आहे. आदित्यजींनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेला केलं, पण मुंबईमध्ये आर्ट डेको हा जो एकंदरीत आपण बघितला असेल, खूप लोकांची नावं घेतला असतील, DN मिर्झा असतील, खेडसकर म्हणून घेऊन आर्किटेक्ट होती. सभापती महोदय त्यांनी या मुंबईच्या जे त्या काळामध्ये जे आर्किटेक्टचा दृष्टिकोन ठेवला सभापती महोदय, ज्याला आर्ट डेको म्हणून सांगतो. सभापती महोदय मुंबईसारख्या एकमेव शहरामध्ये मियामी सारखा जो देश आहे किंवा शहर आहे त्याच्या नंबर पहिला लागतो. त्याच्यानंतर दुसरा नंबर जर कोणाचा लागत असेल ते मुंबईचा लागतोय. आज मुंबईची युनिव्हर्सिटी आहेत, विद्यापीठ आहेत, आज मुंबई महानगरपालिका आहेत. आज सरकार कोणाचं असेल त्याच्याबद्दल हा नंतरचा विषय. पण प्रवीणजी, आपण जर ती एक सर्किट जर आपण तयार जरी करू शकलो तर आपली बसेस कुठे जातात, ते इकडनं जातात, कोस्टलवरती राऊंड मारतात, तिकडे करतात. का नाही तुम्ही एशियाटिक तिकडे लायब्ररीला त्याला घेऊन जाऊ शकता? का नाही तुम्ही हायकोर्टामध्ये रात्रीचा दाखवू शकता? का नाही तुम्ही हे दाखवू शकता? सभापती महोदया, की इटलीच्या नंतर हे एवढ्या मोठ्या आर्ट डेकोचा जो एक वारसा आहे तो वारसा पण देखील सभापती महोदय ह्याच्यामध्ये करण्याचं काम केलं जातोय. आणि म्हणून तेही करण्याचं काम आपल्याला बोलायचं काय सभापती, आणि तेही करण्याचं काम सभापती महोदय जर करू शकलात तर चांगल्या रीतीने होईल. अनेक आपल्याकडे समुद्र किनारे आहेत, त्याचा वापर आज दुर्दैवाने होत नाही. आपल्याकडे कॅलिफोर्निया म्हटलं तरी अयोग्य होणार नाही आहे. म्हणजे एवढा पट्टा आपल्याकडे समुद्र पट्टा, माझ्या माहितीप्रमाणे 150-200 कितीतरी किलोमीटर असा आपण जर समुद्री मार्ग आहे आपल्याकडे, पण सभापतीमध्ये आपण त्याला युटिलाइजच करू शकत नाही. आता सरकारने करून घेऊन जेट्या बांधण्याचं काम केलेलं आहे. आता सरकारने मुंबईपासून गोव्यापर्यंत किंवा मध्ये असलेल्या कोकणामध्ये बोटी सुरुवात करण्याचं काम केलेलं आहे. ह्याही टुरिझमला मोठ्या चालना देण्याचं काम सभापती महोदय केलं पाहिजे. आणि ही कोस्टल लाईन जी आहे, ही कोस्टल लाईन गोव्यालाही कॉम्पिटिट करू शकते. एवढी मोठी कोस्टल लाईन, ह्याचा देखील वापर सभापती महोदय करण्याचं काम केलं पाहिजे. आता अनेक वेळा का होईल की राष्ट्रीय उद्यानं म्हणून घेऊन आपण एक नॅशनल पार्क आहे आणि नाहीतर मग आपल्याकडे झूचा पार्क आहे, एवढ्या पुरतं मर्यादित न राहता सभापती महोदय मला आठवते की माणगावसारख्या भागामध्ये 150-200 एकरमध्ये प्रायव्हेट फॉरेस्टची पण आपण काही लोकांना परवानगी देण्याचं काम केलं होतं. का नाही असं आपण संशोधन करून करतो की द्या ना 501 एकर प्रायव्हेट फॉरेस्ट, प्रायव्हेट पार्टिसिपेट येऊ द्या. हे जे बिबटे तुम्ही वंताराला देण्यापेक्षा त्याला कंडिशनल तुम्ही देऊन त्यांनी ह्याचा संवर्धन करावं असं म्हणून करा. चांगलं काहीतरी त्याच्यावरती टुरिझम तयार करा. चांगले हॉटेल असतील, हे असतील, कोकणामध्ये तुम्ही द्या, तिकडे देखील ती व्यवस्था होऊ शकतो. तो क्लायमेट चांगला आहे आपल्याकडे. आणि असं जर पद्धतीने सभापती महोदय जर आपण त्याला जर न्याय देण्याचं काम केलं तर प्रायव्हेट झूची जी संकल्पना, जसं प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, ही संकल्पना पण सभापती महोदय ही आपल्याला आणायला काय हरकत नाही. सभापती महोदय साऊथ आफ्रिकेमध्ये काय झालेलं आहे, प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणजे काय, ते इंजेक्शन देऊन ठेवतात. तुम्ही जर तिकडे वेळ आली तर जर सिंहाबरोबर बोलायचं असेल तर त्यांनी 2 पैसे दिले तर तोही तुमच्याशी बोलायला तयार होतो. म्हणजे टोटली आर्टिफिशियल झू तयार करण्याचं काम तिकडे केलेलं आहे. आपल्याकडे नॅचरल झूची क्षमता आहे, नॅचरल आपल्याकडे एवढी इनपुट्स आहेत, नॅचरल एवढ्याकडे आपल्याकडे बिबट्यांचा ग्रोथ वाढतोय आणि ते देखील सभापती महोदय होणं गरजेचं आहे अशी मी या निमित्ताने अपेक्षा. सभापती महोदय, ट्रेकिंग आणि सायकलिंग ह्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट मला असं वाटते इटलीच्या नंतर जर कुठेतरी जर जागा असेल तर ती महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये आपण पाहिलं असेल की ती सायक्लोथॉन पण देखील करण्याचं काम केलं होतं. तशाच प्रकारे या सायक्लोथॉन आणि ट्रेकिंगसाठी पण एक इंडस्ट्री तयार होऊ शकते. आणि म्हणून अशा लोकांना पण देखील या इंडस्ट्रीमध्ये अंतर्भूत केलं पाहिजे.
पुणा मुंबई जाताना आपण पॅरासेलिंग आपण बघतो, पण त्या पॅरासेलिंगच्या लोकांना काय सवलत आहेत की नाही माहीत नाही. एकाच रविवारी कुठेतरी आपण बघतो ते बिचारे मध्ये हायवेला आपण पॅरासेलिंग करत असताना दिसतात, पण थोडा वेळ दिसला तर हे होत नाही. तर त्यासाठी सभापती महोदय मला आपल्याला विनंती आहे की आपण पुढाकार घेऊन त्या पॅरासेलिंग करणाऱ्या लोकांना पण देखील चांगलं व्यासपीठ, कारण त्यांचं असोसिएशन आहे, ते फॉरेस्टवरतीच लँड असल्यामुळे त्यांना कुठचं बांधकाम करता येत नाही. ते गाडीतूनच आपलं सामान आणतात, छोटासा टेंट बनवतात, मग तिकडे जी काही लोक त्याच्यातले जे प्रेमी आहेत त्याच्यातले असले ते करतात, मग ती फ्लाईंग करून घेऊन ते परत जातात. मला सभापती महोदय मला असं वाटते की या लोकांना पण देखील एक व्यासपीठ पुढच्या काळामध्ये जर तयार करण्याचं काम आपण करू शकलो. डर्ट बाईक आहे, डर्ट आपण ज्या काही प्रायव्हेट लोकांनी आता आपण गाड्या बघतो 4x4, सर्वांच्या गाड्या 4x4, पण कुठे वापरू शकतो तुम्ही 4x4 गाडी? सभापती महोदय प्रायव्हेट ट्रॅकिंग पण देखील एक इंडस्ट्री आहे की ज्यामध्ये अशा टुरिझमसाठी पण देखील सभापती महोदय मोठ्या प्रमाणावरती चालना देण्याचं काम करू शकतो. ॲग्रो टुरिझम एक मोठा क्षेत्र आहे. कोकणामध्ये मामाच्या गावी जाव्या अशी एक संकल्पना काही लोकांनी केली आणि तिकडे तसंतलं एक टुरिझम तयार केलं. पण सभापती महोदय ह्यांना आर्थिक बळ, ह्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर, ह्यांना जे लागणाऱ्या ज्या छोट्या छोट्या ज्या सवलती आहे हे जर देण्याचं काम सभापती महोदय जर झालं तर कोकण असेल किंवा ग्रामीण भागामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती अशा या उद्योगाला पण देखील चालना मिळू शकते. अनेक मुद्दे अजून मांडण्यासारखे आहेत, पण मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक वक्ते माझ्याही नंतर बोलणार आहेत, पण माझी एवढीच या माध्यमातून नम्र विनंती राहणार आहे की सरकारची मनस्थिती मानसिकता या दृष्टिकोनातून असणं गरजेचं आहे. आणि सभापती महोदय हे सर्व करत असताना हे कोणी करायला पाहिजे? पर्यटन विभागाने तर करायलाच पाहिजे, पण पर्यटन विभागामध्ये करत असताना देखील MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा एक केंद्रबिंदू सभापती महोदय ठेवून आपण ही संस्था स्थापन करण्याचं काम केलं. सभापती महोदय पहिला महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा एक होता, आता आपण त्याच्यामध्ये कृतीतून करणारी लोक आणि विशेषतः त्याला आपण कॉर्पोरेट म्हणून घेऊन वेगळे 2 भाग करण्याचं काम आपण केलं. केंद्राची निधी असेल, राज्य सरकारची निधी असेल, ती निधी ही प्रशासनाच्याच खर्चावरती जातोय. सभापती महोदय काय अवस्था आणि काय परिस्थिती MTDCच्या आज असलेल्या गेस्ट हाऊसची? सभापती महोदय एक काळ असा होता की MTDCच्या जसे MTNLच्या टेलिफोनला लाईन लागायची तसे MTDCच्या रूममध्ये बुक करायला आमदार, खासदार, मंत्र्यांची एका काळामध्ये लाईन लागायची की आमचा रूम बुक करून द्या म्हणून घेऊ. आज सभापती महोदय त्या परिसरामध्ये प्रायव्हेटायझेशन करण्याच्या नावाखाली अनेक मोक्याचे असलेले MTDCच्या जागा पण देखील सभापती महोदय हे प्रायव्हेट लोकांच्या घशामध्ये देण्याचं काम केलेलं आहे. मी समजू शकतो का त्यांनी जॉईंट व्हेंचर करता आला असता, मी समजू शकलो असतो का बाबा आपण आपले स्टाफ घेऊन त्याच्यामध्ये करता आला असता, पण सभापती महोदय दुर्दैवाने तेही देखील केलं जात नाही. आणि म्हणून या चर्चेच्या माध्यमातून पण माझी विनंती राहणार आहे की मोक्यावरती जागा आहे तुमच्याकडे. आता आज महाबळेश्वरचा कोणाला दिलं, का दिलं, मी ते एक नवीन चर्चा वाद तयार करून मी ती वादग्रस्त भाषण करून घेऊन हा विषांतर मी करू इच्छित नाही, परंतु हा अभ्यासाचा विषय आहे की MTDCचे असलेल्या मोकळे आज प्रवीणजींनी कोकणातला सांगितलेलं आहे, रत्नागिरीला किती सुंदर, गणपतीपुळेला किती सुंदर MTDCचं आहे. म्हणजे ती जागा करोडो रुपये देऊन पण शासन कोणाला जरी सांगेल तरी देखील तुम्ही आणू शकत नाही. एवढी चांगली जागा देवळाच्या बाजूला समुद्र किनारा समोर दिसतो, पाहिजे तसे तुम्ही करू शकता. एवढंच नाही तर तुमच्या तारकलीला पण देखील, म्हणजे भारतामध्ये स्नॉकिंगसाठी सर्वात चांगली जर व्यवस्था कुठे जर असेल तर आज तारकलीला तुम्हाला आपल्याला मिळायला बघते. केरळानंतर जर बोट कुठे जरी लिव्हिंग बोट ज्याला आपण म्हणतो, बेडरूम किंवा राहण्याची व्यवस्था आहे ती तारकलीला मिळू शकते. एवढी चांगली वास्तू, एवढी चांगली जागा, ह्याचं जतन करणं सभापती महोदय जर आपण करू शकलो नाही आणि या MTDCला जोपर्यंत आपण सक्षम करू शकणार नाही. सभापती काय झालेलं आहे की MTDC आता फक्त म्हणजे ऑपरेटिंग एजन्सीसारखं झालं आहे का, तुम्ही असं करा, तुम्ही असं करा, त्याला इम्प्लिमेंट नाही, कारण त्यांच्याकडे मनुष्यबळ पण नाही आहे. आज एक ऑफिस फक्त आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतो, पण त्यांचं मनुष्यबळ हे वाढवणं सभापती महोदय गरजेचं आहे. आणि ते जर आपल्याला वाढवण्याचं काम जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने ज्याचा उल्लेख आणि ज्या विचाराने सन्मान्य सदस्यांनी हा प्रस्ताव आणलेला आहे तो प्रस्ताव कुठेतरी साध्य होईल. मी अपेक्षा व्यक्त करतो की या विषयावरती पर्यटन मंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काहीतरी याच्यात जे विषय सन्मान्य सदस्यांनी मांडलेले आहेत त्याची गंभीर चर्चा करणं गरजेचं आहे सभापती महोदय.
अनेक टुरिझमच्या विषयावरती आपल्याला बोलण्यासारखं होता येईल. आणि जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की MTDC ही डोळ्यासमोर संस्था ठेवून पण तिकडचे असलेले कर्मचारी असतील त्यांच्या व्यथा काय. आज तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला एक पगार दिला जातो, तो दुसरा दिला जात नाही. त्याला परमनंट करा म्हणून घेऊन मागणी तिकडच्या लोकांची होते, ते तुम्ही तिकडे देण्याचं काम होत नाही. असंख्य प्रश्न आहेत. तो कधीतरी एका वेगळ्या व्यासपीठावरती आपल्याला तो विषय मांडता येईल. पण एक गोष्ट नक्की आहे की दूरदृष्टिकोनातून जर सरकारची मनस्थिती आणि मानसिकता असेल तर मला असं वाटते सन्मान्य प्रवीणजी असतील, त्यांनी जे या प्रस्तावाला सुरुवात करत असताना त्यांचे सर्व सहकार्यांनी जो एक चांगला प्रस्ताव आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला कुठेतरी ही चर्चा घडवायला पाहिजे. आणि किमान या विभागाला न्याय देत असताना या राज्याला जो सक्षम आहे, ह्या राज्य जो पुढे जाऊ शकतो या परिसरामध्ये आपण बघू शकतो. कारण सभापती महोदय, सर्वात महत्त्वाची जी TRP आपल्याकडे आहेत की आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक करणारे अनेक मोठमोठे उद्योगपती असतील, हे या राज्यामध्ये राहत आहेत. आणि ह्याही पलीकडे जगातले कुठचेही नामचीन असलेले जे हॉटेल असतील, ते हॉटेल इंडस्ट्री पण देखील या राज्यामध्ये आणि या शहरामध्ये आपल्याला आहेत. आणि आज आपण जर त्याचा वापर आणि फायदा जर आपण करू शकलो तर मला असं वाटते की उद्या एक चांगलं काम होईल. आणि त्या भावनेतूनच मी मुख्यमंत्रींनी पण देखील ज्यावेळी नागपूरला ताज हॉटेल घेऊन जाण्याचं काम करतायत, मी त्यावेळी पण देखील त्यांना सांगितलं. आणि ज्यावेळी ताडोबाला पण ताज हॉटेल MTDCच्या माध्यमातून काढायचं का असं देखील ज्यावेळी विचार आला, त्यावेळी मी ज्यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय आदित्यजी होते, मी त्यांना सांगण्याचं काम केलं की तुम्ही त्यांना जर जागा देणार असाल कुठेतरी चांगल्या ठिकाणी शासकीय याच्यातली जर प्रमोशन करण्यात, त्यांच्याकडे एक अट टाका की एक चांगली जागा घ्या, पण एक कुठेतरी ग्रामीण भागामध्ये जे दुर्लक्षित असलेला जो पर्यटनसाठी पुढच्या काळामध्ये सक्षम असलेला ती पण तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे, ही अट टाका. जे एकामध्ये प्रॉफिट कमवा, एकामध्ये 2 पैसे नुकसान झाले तरी चालतील, पण त्या ग्रामीण भागाच्या लोकांना पण तुम्ही न्याय देण्याचं काम करा. सभापतीमध्ये विदर्भाचा परिसर भंडारा असेल किंवा या परिसरामध्ये आम्ही लहानपणी ऐकायचो तो मिनी महाबलेश्वर, तर नंतर महाबलेश्वरचा TRP झाला, पण भंडाराची एवढी चर्चा आणि हे होती. पण आजही सभापती महोदय तो संपूर्ण भाग हा दुर्लक्षित राहता कामा नये. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकारने या प्रस्तावाच्या माध्यमातून एक चांगली चर्चा जी सहकार्याने घडवलेली आहे त्याला न्याय देण्याचं काम निश्चितपणे करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सभापती. नॅशनल पार्क आहे, सगळीकडे बोललो नाही. त्या पार्कामध्ये आता वनराणी सुरू केले आम्ही. आमचे खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या पुढाकारानं कान्हेरी केव्ज जी आहे त्याचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे. तर MTDC नॅशनल पार्क वन विभाग सरकारनं त्या कामी पुढाकार घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि पतंगराव कदम साहेब वनमंत्री असल्यापासून जो आणणार तिथे 200 कोटी रुपये देणार, तर ते त्या ठिकाणी राहिलेलं आहे. दुसरं सभापती महोदय, पोलादपूर तालुक्यातील कुडपण जे महाबळेश्वरला समोरचा डोंगर आहे, तिथे आपण त्या ठिकाणी पर्यटन स्थळ त्याचं अपग्रेडेशनचा मागणी सरकारकडे केली, ती सरकारने त्या ठिकाणी करावी. आणि सभापती महोदय, आपला भाऊचा धक्क्यापासून मानखुर्दपासून ते नवी मुंबईपर्यंत मॅनग्रोव्ज मोठ्या प्रमाणावर आहे. तर तेही भाऊ त्या ठिकाणी टुरिझमच्या अँगलनं ते सगळेजण मॅनग्रोव्ज हो तर त्या तशा प्रकारचं जर विकसित केलं मानखुर्दच्या मागचे सगळं मॅनग्रोव्ज, तर मला वाटतं त्या 3 मागण्या राहिल्या होत्या, त्याबद्दल सरकारनं त्या ठिकाणी नोंद घ्यावी आणि उत्तरात सांगावं. सभापती महोदय, मी आपला आभारी आहे की मला पुन्हा मुद्दा मांडायला संधी दिली. सभागृहावरती बाकीची उर्वरित भाषणं सोमवारी होणार आहेत. आपण अतिशय चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे. आणि प्रस्तावावरती खरं माझी अपेक्षा आहे की महिला पर्यटकांची सुरक्षा हा एक आंतरराष्ट्रीय आणि देशपातळीवरचा महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. खूपशा जणांनी जेव्हा सर्वेक्षणं केली त्यावेळेला भारतामध्ये आपल्या कुटुंबातल्या एकट्या महिलांनी जावं का जाऊ नये असा प्रश्न लोकांना पडेल. असे जवळजवळ 10 इन्सिडेंट्स गेल्या काही वर्षात झालेले आहेत. तर रिपोर्ट झाल्यावरती त्यांना शिक्षा झाली आरोपींना, परंतु त्या महिला परदेशी गेल्यानंतर काय आपली प्रतिमा घेऊन जातात हा पण एक फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून सुरक्षित